नमस्कार मित्रांनो, आदिविका कुकिंग आर्ट यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत। तर मी आज तुमच्याबरोबर आंबा मोदकची रेसिपी शेअर करणार आहे। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। सगळ्यात अगोदर मी साहित्य काय काय घेतले तुम्हाला दाखवतो। 200 ग्रॅम खवा, 100 ग्रॅम पिठी साखर, अर्धी वाटी मँगो क्रश आणि 2 चमचे गाईचे तूप। सगळ्यात अगोदर कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आणि पूर्ण कढईला स्प्रेड करून घ्यायचं। आता मी खवा भाजून घेणार आहे। गॅस मीडियम हीटवरती ठेवायचा आणि खवा पूर्ण मेल्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा। खवा पूर्णपणे मेल्ट झालेला आहे। आता आपण मँगो क्रश ॲड करून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी इथे थोडा मँगो कलर ॲड करतोय। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। त्यालाही पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि खवा आणि मँगो क्रश एक 5 मिनिटं आपण मंद आचेवर थोडा भाजून घ्यायचा। खवा आणि मँगो क्रशचे मिश्रण व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे। आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि रूम टेम्परेचरला आपण अर्धा तास थंड करून घेऊया। एका ताटामध्ये काढून घ्यायचं, व्यवस्थित ताटामध्ये स्प्रेड करून घेऊ आणि एक अर्ध्या तासासाठी असंच ठेवून देऊ आपण। अर्ध्या तासानंतर मिश्रण कसं व्यवस्थित थंड झालेलं आहे बघा। आता आपण एका चमच्याच्या सहाय्याने एकत्र करून घेऊ। आता याच्यामध्ये मी 100 ग्रॅम पिठी साखर मिक्स करून घेणार आहे आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेणार। शक्यतो पिठी साखर चाळून घ्या, कारण पिठी साखरमध्ये ज्या गुठळ्या असतात त्या तोडायला थोडा वेळ लागतो आणि मिश्रण एकजीव करण्यासाठी थोडा वेळ लागतो। मिश्रण पूर्ण एकजीव करून झालेलं आहे। आता एक मी मोदकचा मोल्ड घेतलेला आहे आणि याच्यामध्ये पूर्ण सगळे मोदक वळून घेणार आहे। हे अशा पद्धतीने सगळे मोदक मी आता बनवून घेणार आहे।
सगळे मोदक आपले बनवून झालेले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे आपले आंबा मोदक बनवून तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.